आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्यानिमित्ताने मी बनवते मी रसगुल्ले. याची रेसिपी एकदम सिंपल आणि डिंपल असणार आहे. 1 लिटर दूध घेतलंय, ज्याला आपल्याला आता फाडायचं आहे. त्यासाठी मी व्हिनेगर यूज केलंय. व्हिनेगर याच्यामध्ये ॲड करून दूध पूर्ण फाडून घेणार आहे. फाडून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे. म्हणजे पाणी तो बाहेर काढा. मग परत एकदा स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून व्हिनेगर निघालं पाहिजे. एक सुती कपड्यामध्ये आपल्याला पूर्ण बांधून ठेवायचं आहे या दुधाला आणि ते बांधून ठेवून आपल्याला पूर्ण एक्सेस जो पाणी आहे त्याच्यामध्ये जो राहिलेलं पाणी तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि तो काढेपर्यंत आपल्याला एक चाशणी बनवायची आहे, म्हणजे साखरपाक बनवायचा आहे. त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये 3 कप पाणी घेतलं आहे. तो पूर्ण आपल्याला चाशणी करून घ्यायची, ती साईडला ठेवा. आता आपलं जे दूध आपण फाडून ठेवलं तो पूर्ण मॉइश्चर काढला आहे. आता आपल्याला पूर्ण ना मिक्स करायचं आहे. मिक्स म्हणजे हाताच्या साहाय्याने, पंजाच्या साहाय्याने पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते पूर्ण रेषेत तुटले पाहिजेत आणि प्रॉपर झालं पाहिजे. एक 7 ते 8 मिनिटं मलून घ्या, म्हणजे जेणेकरून तो फुटला नाही पाहिजे. आता काय करायचं त्यामध्ये थोडासा 1 चमच आपल्याला मैदा ॲड करायचा, जेणेकरून ते वरतून असं कडक पण झालं पाहिजे ना. हे सगळं मिक्स करून आपल्याला छोटे-छोटे गोळे करायचे आहेत. आता गोळे लक्षात ठेवा, जे आपला रसगुल्ला असतो मेन, त्याची अर्धी साईज बनवायची, कारण का नंतर ते जेव्हा आपण बॉईल वगैरे करू ते एकदम मोठे होतात, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आता कढईमध्ये आपल्याला 1 बॉटल पाणी आणि अर्धी वाटी साखर टाकायचं आहे आणि ती पूर्ण बॉईल झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचे छोटे-छोटे आपले रसगुल्ले. आता हे छोटे रसगुल्ले दिसतात, पण जेव्हा ते बॉईल होतात तेव्हा ते प्रॉपर असे मोठे फुलले जातात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. झाकण ठेवून एक 8 ते 9 मिनिटं आपल्याला यांना पूर्ण बॉईल करून घ्यायचे, मोठे करून घ्यायचे आणि मग आपल्याला डायरेक्ट यांना चाशणीमध्ये ॲड करायची, जी आपण बनवली. चाशणी म्हणजे साखर पाक. आता ती साखर पाकमध्ये ॲड करायचं आहे, त्यासाठी मी बाउलमध्ये साखर पाक टाकतोय, ते टाकतोय आणि आपल्याला 2 तास जवळ-जवळ यांना मस्तपैकी थंड करून घ्यायचं आणि नंतर एन्जॉय करा.